नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सिंपल अशी कांदी भजी बनवणार आहोत. खूप छान अशी ही भजी तयार होतात. त्यासाठी मी ते बाउलमध्ये थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडीशी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, त्यामध्येच थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पाव चमचा हातावर चोळून आपल्याला ओवा टाकायचा आहे. ओवा टाकून झाला की पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे. तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर यामध्ये हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल, त्याऐवजी तुम्ही लाल मिरच पावडरसुद्धा टाकू शकता. तर थोडंसं पाणी टाकून घट्ट असं हे पीठ भिजवून घेऊ. तर इथे छान असं आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे. इथे पाहू शकता, अशाच प्रकारे ठेवायचं आहे. आता हे आपण 15 ते 20 मिनटं भिजवून देऊ आणि त्यानंतर भजी बनवू. तर इथे कढईमध्ये मी तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे मी कांदासुद्धा कट करून घेतलेला आहे. तर कांदा मी पातळ उभा कट करून घेतलेला आहे, पाहू शकता. 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. आता हे कट करून घेतलेले कांदे थोडेसे मोकळे करून आपल्याला भिजवलेल्या पिठामध्ये टाकायचे आहेत. आता हे कांदे पिठामध्ये छान असे मिक्स करून घेऊ. तर इथे कांदे छान असे मिक्स करून झालेले आहेत. त्यामध्ये टाकू कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर. तर इथे तेलसुद्धा आपलं छान असं तापलेलं आहे, पाहू शकता. त्यामध्ये मी कुरडईची थोडीशी काडी टाकलेली आहे. तर छान अशी फुलून आलेली आहे. तेल आपल्याला मध्यम ठेवायचं आहे, जास्तसुद्धा तापवायचं नाही. तर मुलांसाठी मी थोडेसे पापड आणि कुरडई तळून घेणार आहे आणि त्यानंतर भजी आपण तयार करून घेऊ. तर भरपूर असा बाहेर पाऊस चालू आहे. पावसामुळे मुलं आवडीने भजी खातील आणि कुरडई पापडसुद्धा त्याबरोबर खातील. तर इथे भजीचं आपलं सगळं साहित्य तयार आहे. तर त्यामध्ये मी चिमूटभर खायचा सोडा टाकलेला आहे आणि सोडा टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. तर आता आपण भजी बनवून घेऊ. तर इथे मी काटे चम्मच घेतलेला आहे, त्यानेच मी त्यामध्ये इथे भजी टाकत आहे. तर अशा प्रकारे भजी बनवायची, जेणेकरून भजी छान अशी खेकडा भजीसारखी तयार होतात. तुम्ही जर हाताने भजी सोडली तर भजी गोल तयार होतील. तर अशा प्रकारे आपल्याला भजी तयार करून घ्यायची आहेत. आणि ही भजी आपण जास्त कुरकुरीत करणार नाहीत, कारण यामध्ये मी बेसन पीठ भरपूर वापरलेलं आहे. आणि तुम्हाला जर खेकडा कांदा भजी बनवायची असेल तर त्याचीसुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तिथे जाऊन तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ बघू शकता. तर ही भजी मी वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशा प्रकारे ही भजी बनवलेली आहेत. तर पाहू शकता, दिसायलासुद्धा ही भजी छान झालेली आहेत आणि वरून ही भजी कुरकुरीत आहेत आणि आतून मऊ झालेली आहेत. तर इथे पाहू शकता, अशा प्रकारे मी भजी बनवलेली आहे. तर कधी सण असेल तर अशाच प्रकारे आम्ही भजी बनवतो. छान अशी भजी तयार झालेली आहेत आणि इथे कुरडई पापडसुद्धा मी भरपूर तळून घेतलेले आहेत. चला तर मग या पावसा पाण्याचे भजी खायला. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.